नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान शिंदे सर कोचिंग क्लासेस छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची 10वीची परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे। त्या परीक्षेच्या तारखा आलेल्या, तुमचा अभ्यासही त्या पद्धतीने चालू झालेला असेल। परंतु या एग्जाम मध्ये किंवा तुमचे जेवढे विषय आहेत त्या विषयामध्ये गणित विषय हा तुमच्या धाकधुकीचा विषय असतो। त्यामुळे आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्या गणित विषयाची ज्या भीती आहे त्या आपण पूर्णपणे दूर करणार आहोत आणि तुम्हाला महत्त्वाचे आणि IMP जे क्वेश्चन्स आहेत किंवा ज्या नियमावर ज्या चॅप्टरवर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात ते कशा पद्धतीने सॉल्व करायचे आणि सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे याबद्दल आपण व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहोत। तर आपण आजच्या सेक्शन मध्ये गणित भाग 2 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 2 या विषयाचा आपण पहिला चॅप्टर घेणार आहोत आणि या पहिल्या चॅप्टर मध्ये आपण 1 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण समजून घेणार आहोत आणि महत्त्वाचे क्वेश्चन्स कोणते आपल्या एग्जाम मध्ये येणार आहेत याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते क्वेश्चन्स आले होते आणि या वर्षी कोणते क्वेश्चन्स येण्याची संभाव्यता आहे याबद्दल आपण चर्चा करूया। तर मित्रांनो, चला माझ्याकडे एक क्वेश्चन बँक आहे, त्या क्वेश्चन बँक मधून महत्त्वाचे क्वेश्चन्स कोणते आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया। तर पहा मित्रांनो, क्वेश्चन्स बँक मॅथमॅटिक्स पार्ट 2 आणि फर्स्ट चॅप्टर आहे आपला सिमिलरिटी या चॅप्टर मध्ये आपल्याला या पद्धतीचे क्वेश्चन्स येतात। याच्यातले एक क्वेश्चन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत ते कसे सॉल्व करायचे त्याबद्दल आपण समजून घेऊया। तर बघा, आपल्याला MCQ जे क्वेश्चन्स आहेत ते MCQ क्वेश्चन्स आपल्याला क्वेश्चन नंबर 1A मध्ये येतात। बघा, क्वेश्चन नंबर 1A जो आहे, क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्याला MCQ क्वेश्चन येतात आणि या क्वेश्चन मध्ये या 4 क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन सिमिलरिटी या पाठावरचा असतो आणि त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा YouTubeचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या महत्त्वाचा आहे। तर इथे पहा, आपल्याला पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे, इफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील आणि आपल्याला त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे AB'PQ, ते आहे बघा 3:4 म्हणजे 3:4 आहे। तर आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR यांच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, समरूप असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो जे असतं त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असते मित्रांनो। तर मग आपल्याला ज्या साइड्स दिलेल्या आहेत ते जे रेशो दिलेले आहे 3/4 आहे। मग यांचा आपल्याला स्क्वेअर करावा लागेल, म्हणजेच आपण 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर करू। 3 चा स्क्वेअर येईल 9 आणि 4 चा स्क्वेअर येईल 16। आपल्याला 9/16 आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायचा आहे, तो ऑप्शन आहे बी। आपला या क्वेश्चनचा आन्सर असणार मित्रांनो बी। त्यानंतर which of the following is not test of similarity, आपल्याला जर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असेल तर काही कसोट्यांचा आपल्याला वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या कसोट्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो। त्या कसोट्यांनुसार आपण काय करू शकतो, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो। तर या 3 कसोट्या, या 4 कसोट्यापैकी आपली सिमिलरिटीची टेस्ट कोणती नाही आहे आपल्याला ओळखायचं मित्रांनो। आपण आपल्या बुक मध्ये AAA टेस्ट आहे मित्रांनो, त्यानंतर SAA टेस्ट, त्याच्यानंतर ही एक टेस्ट आहे मित्रांनो आणि ही एक टेस्ट आहे। तर याच्यामध्ये ही टेस्ट आपल्याला सिमिलरिटीसाठी उपयुक्त ठरते, त्यानंतर ही सुद्धा टेस्ट सिमिलरिटीसाठी उपयुक्त ठरते आणि ही सुद्धा टेस्ट जी आहे सिमिलरिटीसाठी उपयुक्त ठरते। परंतु आपल्याला सिमिलरिटी शो करण्यासाठी अशी या पद्धतीने SAA टेस्ट आपल्याला दिसत नाही, म्हणजे बाजू कोण आपल्याला डायरेक्टली अँगल टेस्ट आहे मित्रांनो, अँगल टेस्ट आपण ती यूज करतो। तर आपला ऑप्शन नंबर सी असेल। तर चला पुढचा जो प्रश्न आहे, तो पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण चेक करूया। क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहा, आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये इथे XYZ आणि PQR हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत आणि एरिया ऑफ ट्रायंगल XYZ हा 25 सेमी वर्ग आहे आणि त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा 4 सेमी वर्ग आहे। तर आपल्याला यांच्या बाजूचा रेशो काढायचा आहे।
जर दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले असतील मित्रांनो, जर दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले असतील तर आपण त्यांचा एरिया ऑफ ट्रायंगल XYZ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि याचे जे करस्पॉन्डिंग साइड असतात आपल्याला ते दिले आहेत बघा XY आणि आपल्याला PQ दिले आहे, तर यांच्या दोघांचा स्क्वेअर येत असतो मित्रांनो. आणि आपल्याला इथं ऑलरेडी आपल्याला याचं माप 25 दिलेलं आहे आणि याचं माप 4 दिलेलं आहे. तर XY स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर म्हणजेच आपण इथं दोन्ही साइडचे जर स्क्वेअर रूट जर काढले आपण याचं 5 येईल आणि याचं 2 येईल आणि इकडे XY रेशियो PQ म्हणजे 5:2 आपल्याला याचा आन्सर मित्रांनो भेटणार आहे 5:2. तर बघा ऑप्शन नंबर सी आपल्याला इथे आन्सर मिळेल. ओके मित्रांनो, बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण करून घेऊ. धन्यवाद.